मंडळी, कसे आहात सर्व? वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मग आज आपण पाहणार आहोत मसाला भेंडी कशी करायची ते। आपण पाहू शकता ही भेंडी किती सुंदर दिसत आहे ते। तर त्यासाठी आपल्याला काय कृती करायची हे आपण पाहूयात। चला तर मग सर्वप्रथम मी भेंडी स्वच्छ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे। धुवून ती अशी आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती पुसून घ्यायची आहे। अगदी ती कोरडी करायची आहे। कोरडी केल्याने काय होतं तर भेंडीला कुठल्याही प्रकारचा चिकटपणा शिजताना राहत नाही। त्याकरता ती पूर्णपणे आपल्याला अशी कोरडी करून घ्यायची आहे। आणि आपल्याला एक भेंडीचे 4 भाग करून अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे। आपण पाहू शकता, आपण सुरीने देखील कट करू शकता। अशा प्रकारे आपण सर्व भेंडी चिरून घेणार आहोत। आणि त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण पुढे पाहणार आहोत। तर मी इथे तेल घेतलेलं आहे 1 पळी, कढीपत्ता, लसूण, हिंग घेतलेली आहे, हळद, मिरची पावडर, आपला घरगुती मसाला, मीठ आणि धने पावडर आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आणि भेंडी आपण ही अशी कट करून घेतलेली आहे। आता आपण पुढे त्यासाठी लागणारी कृती पाहूयात। तर सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल तापण्यास ठेवलेलं आहे। 1 चमचा तेल किंवा 1 पळी तेल खूप होतं। त्यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडण्यास टाकलेली आहे। यामध्ये मी लसणाच्या उभ्या पाकळ्या चिरून टाकलेल्या आहेत। तुम्ही कशाही चिरून टाकू शकता, ॲज पर आवर चॉईस। आपापल्या चॉईसनुसार आपण हे करू शकतो। लसूण छान परतून आपण इथे घेणार आहोत। लसूण छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण भेंडी ॲड करणार आहोत। हे पाहू शकता, इथे मी भेंडी ॲड केलेली आहे। ती छान आपल्याला परतून घ्यायची आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपण एक वाफ येऊन देणार आहोत। तर भेंडीचे फायदे बघायला गेले तर खूप आहेत। इथे मी कढीपत्ता ॲड केलेला आहे। भेंडीचे फायदे मधुमेहासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी नक्कीच भेंडी ही फायदेशीर आहे। आपण त्याचा वापर आपल्या रोजच्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे। पाहू शकता, इथे आपल्या भेंडीचा कलर अजूनही जसा आहे तसा आहे। ही भेंडी चिवट होणार नाही याची काळजी आपल्याला इथं घ्यायची आहे। इथे पाहू शकता, आपली भेंडी बऱ्यापैकी शिजून झालेली आहे, अर्धी शिजलेली आहे। मसाले टाकल्यानंतर आपण पुन्हा तिला एक वाफ येऊन देणार आहोत। तर मी इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा घरगुती मसाला आणि चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। छान परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा वाफ आणून द्यायची आहे। ती वाफ आणून दिल्यानंतर छानपैकी आपली भेंडी शिजून तयार होईल। नंतर मग आपण यामध्ये दाण्याचा कूट ॲड करणार आहोत आणि पुन्हा त्याला एकदा परतून घेणार आहोत। तर पाहू शकता, इथे आपण आपली भेंडी कशी सुंदर दिसत आहे आणि चवीलाही तितकीच स्वादिष्ट ती लागणार आहे। इथे आपली भेंडी पूर्णपणे शिजलेली आहे। आता इथे मी दाण्याचा कूट ॲड करत आहे। हे पाहू शकता, आपण इथे दाण्याचा कूट ॲड केलेला आहे। आता ही छान परतून घेणार आहोत आपण। ही मसाला भेंडी आपली तयार झालेली आहे। जर ही रेसिपी आपल्याला आवडली तर नक्की आपण घरी ट्राय करून पाहू शकता। आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला, कमेंट करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका। वेदश्रीज किचन मराठीच्या रेसिपीज आपल्याला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। त्यामुळे नक्कीच वेगवेगळ्या आणि नवीन रेसिपीज आणण्याकरता एक मोटिवेशन मिळेल। तर नक्कीच तुमची साथ आणि प्रेम असू द्यात। धन्यवाद।